नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता तुम्ही रेसिपी ही अगदी चटपटीत आणि खूप छान होते. जे नॉनव्हेज खात नाही ना, खास त्यांच्यासाठी ही रेसिपी. नॉनव्हेजची चव येते त्या रेसिपीने. तर हे बघा, मी ते सोयाबीन घेतलेत. एक मोठी वाटी सोयाबीन आहेत, फुल भरून नाही, थोडेसे कमी आहेत. मी ही भाजी 3 माणसांसाठी करणार आहे. तर तुम्ही किती माणसांसाठी करणार आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे गरम पाणी करून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकायचे, छान असे भिजून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून ते छान भिजेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये मुरवत ठेवायचे. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सोयाबीन आपले छान भिजतात आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. तर हे बघा, मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये मी इथे 2 पळ्या तेल घेणार आहे. ह्या भाजीसाठी थोडंसं तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे. आपलं तेल छान तापलं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. पण तुम्हाला कांदा जितपत बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करा. तुम्ही चॉपरमध्ये केला तरीसुद्धा चालेल, नाहीतर मग तुम्ही जर का किसून घेतला तरीसुद्धा चालेल. तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, कांद्याचा रंग बदलेपर्यंत. मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा परतायचा आहे. गॅस जास्त फास्ट करू नका, नाहीतर मग कांदा आपला जळू शकतो. तर पाहू शकता आपला कांदा छान असा परतून झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरीसुद्धा चालेल किंवा मग ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता हेही छान आपल्याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. खूप छान होते, झटपट होते, जास्त काही सामानही लागत नाही त्याच्यासाठी. आपण ही सोयाबीनचा खिमा करणार आहे. तर जे लोक नॉनव्हेज वगैरे खाती नाही पण त्यांना नॉनव्हेजची चव पाहिजे नसेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. खरंच खूप छान लागते. तर आता आपला ते परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी. तोही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी आता टोमॅटो छान असा परतून घेते. आपला टोमॅटो परततपर्यंत आपण जे सोयाबीन भिजले होते, तर हे बघा सोयाबीन आपले छान भिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता हे छान आपल्याला आहेत ना, हे याच्यातलं जे गरम पाणी आहे ते काढून घ्यायचे आणि थंड पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे सोयाबीन. तर पाहू शकता मी थंड पाण्याने स्वच्छ सोयाबीन धुवून घेतलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकायचे. हलकेसे गरम आहेत ते, पण एवढं काही नाही. एवढे गरम आपण सोयाबीन वाटू शकतो. तुम्हाला जर पूर्ण थंड करून घ्यायचे असेल तरीसुद्धा चालेल. तर आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं. एकदम फार असा भुगासुद्धा करायचा नाही आहे त्याचा. तर मी दाखवते पुढे तुम्हाला कसं वाटायचं. तर ते मसाले घेतलेले आहेत. मसाल्यांमध्ये बेडगी मिरची पावडर, मटण मसाला, धना पावडर, थोडासा पावभाजी मसाला आणि हळद. तर मसाले तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान असे परतून घ्यायचे. मसाले परतले की भाजीला रंग खरंच खूप छान येतो. हे बघा, आपला मसाले छान असं परतलं गेलेलं आहे. त्याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला जो आपण वाटून घेतलेला जो खिमा होता सोयाबीनचा, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे. पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही अजिबात खिमा वाटताना. तर आता हा सगळा खिमा मी ह्या कढईमध्ये काढून घेते. आता पुढची प्रोसेस आपण बघूया. आता हे काढून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे. मीठ जास्त टाकू नका कारण की खिमा आपला कमी आहे. तुम्ही तुमच्यानुसार चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. तर त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे. खरंच एकदा तुम्ही रेसिपी नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. कारण रेसिपी बघता तुम्ही सबस्क्राईब करत नाही ज्यांनी केलेलं नाही आहे ते, किंवा मग कमेंटही करत नाही किंवा लाईकसुद्धा करत नाही. प्लीज असं करू नका. एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर बघा, मी थोडंसं पाणी टाकलं इथं, अर्धा कप इतपतच. आणि गरम केलेलं पाणी आहे, थंड पाणी नाही आहे. आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे ह्याच्यामध्ये. तर पाणी टाकल्याच्या नंतर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आपल्याला 2 ते 3 वेळा थोडं थोडं पाणी करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मी तुम्हाला सांगेन मी किती पाणी टाकले. तर बघा, हे छान असं परतून झाल्याच्या नंतर परत मी थोडंसं पाणी टाकले. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याला लईत 10 ते 15 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, सोयाबीन ऑलरेडी आपले शिजलेले असतात पण त्याची चव एक वेगळी लागते छान ज्यावेळेस आपण हे परततो त्यावेळेस. तर हे बघा, आपलं हे छान असं झालेलं आहे.
तर मी इथे 1 कपभरच पाणी वापरले. पहिला अर्धा कप, त्यानंतरनं परत अर्धा कप एवढंच पाणी वापरले, जास्त पाणी वापरलेलं नाही आहे. तर मी आता इथे कस्तुरी मेथी घेतली, हातावरती कुस्करून टाकायची आहे. मी फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे ती कडकच राहते. तुम्ही जर का बाहेर डब्यामध्ये वगैरे ठेवत असाल तर ती तुम्ही गरम करून मग हातावरती कुस्करून मग टाका. त्यानंतरनं मी इथे अर्धा चमचा तूप टाकलं आहे. तूप ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर टाकलं तरीसुद्धा चालेल आणि नाही टाकलं, तेलाचा तर वापर केलेलाच होता, तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि 1 मिनिटभर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. अजून जास्त वेळ नाही, 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपली रेसिपी तयार होणार आहे. तर हे बघा, पाहू शकता आपली रेसिपी आता झालेली आहे. मी आता हे छान एकदा मिक्स करून घेते आणि गॅस बंद करणार आहे. तर बघा किती छान रंग आलेला आहे, दिसतंय सुद्धा किती भारी. कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे सोयाबीनचं आहे. एखाद्याला वाटेल की खरंच चिकन आहे की काय हे, तसंच दिसतंय. चवीला सुद्धा तसंच लागतं अगदी. तर रेसिपी आपली झालेली आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय माझ्या ते सुद्धा नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.